नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू व्हर्च्युअल लर्निंग. श्री बाबूबाई पोंदा ज्युनियर कॉलेज डहाणू वेलकम्स यू. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघा 1.4 पिलर्स ऑफ डेमोक्रेसी अभ्यासत आहोत. यामध्ये आपण फर्स्ट पार्ट पूर्ण केलाय. हा सेकंड पार्ट तुमच्यासाठी. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपली घटना लिहिली. 26 जानेवारी 1950 ला आपण ती स्वीकारली आहे. तेव्हापासून आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र झालो आहोत, रिपब्लिक झालो आहोत. मित्रांनो बघा, यामध्ये लोकशाहीचं महत्व आणि लोकशाहीचे त्रिनिटी, त्रिसूत्री किंवा 3 गोष्टी कोणत्या महत्वाच्या त्या आपण पाहिल्या होत्या. यामध्ये इथपर्यंत आपण होतो. यामध्ये बघा, लोकशाही स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वता या 3 गोष्टींवरती आधारलेली आहे. लोकशाहीमध्ये या तिन्ही गोष्टींना खूप महत्व आहे. आणि म्हणून बघूया आपण या ठिकाणी डॅनियल ओकॉनेल यांनी काय सांगितलं होतं, तर जेम्स ब्रायसी यांनी काय सांगितलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लोकशाही कशा पद्धतीने चांगली आहे किंवा लोकशाहीमध्ये कोणत्या गोष्टी घडतात. लोकशाही आपला देश, भारत देश हा सर्वात मोठा असा देश आहे आणि आपल्याकडे असलेली लोकशाही सर्वात मोठी अशी लोकशाही आहे जगामध्ये. यामध्ये बघा, हिरो वर्शिप याची संकल्पना भारतामध्ये खूप आहे. आपण एखाद्याच्या प्रती खूप श्रद्धा ठेवतो, त्याला खूप मानतो. एखादा व्यक्ती चांगला असेल तर आपण त्याची व्यक्तिपूजा करायला लागतो. आणि राजकारणात हे चुकीचं आहे. राजकारणामध्ये भक्ती नको, राजकारणामध्ये व्यक्तिपूजा नको, आणि ही गोष्ट लोकशाहीला घातक आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. बघूया या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या पेज वरती होतो आणि ह्या पेज वरती आपण इथपर्यंत होतो. बघा, यामध्ये भक्ती इन रिलिजन मे बी अ रोड टू सल्वेशन ऑफ अवर सोल, बट इन पॉलिटिक्स भक्ती और हिरो वर्शिप इज शुअर रोड टू डिग्रेडेशन. पण राजकारणामध्ये भक्ती आणि हिरो वर्शिप यामुळे काय होतं, अधपतन होतं आणि आपली लोकशाही धोक्यात येऊ शकते असं त्यांनी सांगितलं. आणि इथं आपण होतो बघा, अँड इव्हेंच्युअली डिग्रेडेशन अँड टू इव्हेंच्युअल डिक्टेटरशिप. आणि मग लोकशाहीचं रूपांतर काय होणार, तर हुकुमशाहीमध्ये होणार. आणि म्हणून हे घातक आहे. 26 जानेवारी 1950 ला, ऑन 26 जानेवारी 1950 वी आर गोइंग टू एंटर into a life of contradictions. आपण बघा, 2 विरोधाभासी गोष्टीमध्ये आपण पदार्पण केलंय. कसं ती गोष्ट, तर ते कोणते कॉन्ट्रॅडिक्शन्स ते आपण ह्या पार्ट मध्ये आपण अभ्यासणार आहोत. लक्ष देऊन ऐका, बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. वी विल हॅव इक्वॅलिटी इन सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ वी विल हॅव इनइक्वॅलिटी. आता बघा, इक्वॅलिटी इन पॉलिटिक्स वी हॅव मीन्स राजकारणामध्ये आपण सगळे सारखे आहोत. लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला महत्व आहे, प्रत्येकाच्या मताला महत्व आहे, एक मत महत्वाचं आहे. आणि या ठिकाणी सोशल आणि इकॉनॉमिक लाईफ मध्ये आपण भिन्न आहोत. म्हणजे बघा, कॉन्ट्रॅडिक्शन कसं, लोकशाहीने सर्वांना सारखे अधिकार दिलेत. गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, सगळ्यांना सारखे अधिकार आपल्याला मिळाले. सगळ्यांना स्वातंत्र्य सारखं आहे. आपल्याला फिरण्याची मुभा आहे, आपल्याला कोणताही धर्म स्वीकारण्याची मुभा आहे, पाळण्याची मुभा आहे, धर्मानुसार आचरण करण्याची मुभा आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्यानंतर भाषण स्वातंत्र्य आहे, विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. आणि या ठिकाणी बघा, या लोकशाहीने आपल्याला दिलेले आहेत काय अधिकार. आता यामध्ये सोशल आणि इकॉनॉमिक लाईफ मात्र इनइक्वॅलिटी आहे. कारण बघा, समाजाचा स्तर, समाज हा पूर्ण सारखा नाही किंवा याची आर्थिकता सारखी नाही. कारण या ठिकाणी श्रीमंत, अतिश्रीमंत आणि अति गरीब असे दोन्ही वर्ग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात आपल्या समाजामध्ये, भारतामध्ये सुद्धा. मग यामध्ये बघा, इनइक्वॅलिटी आहे. इन पॉलिटिक्स वी विल टू बी रेकग्नाइज द प्रिन्सिपल ऑफ वन वोट, वन मॅन, वन वोट. आता यामध्ये बघा, एक व्यक्ती एक मत. राजकारणामध्ये आपण ही गोष्ट, एक व्यक्ती एक मत, आणि व्यक्तीचं मत एक मत, एक व्यक्ती महत्वाचा. आपल्याला वयाच्या 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपल्याला मत देण्याचा अधिकार होतो. आपण आपल्या मेंबर्स लोकांना, म्हणजे आपल्या
रिप्रेझेंटेटिव्ह आपण निवडू शकतो आणि त्यांना आपण आपल्या भारताच्या संविधानापर्यंत म्हणजे पार्लमेंट पर्यंत आपण त्यांना नेऊ शकतो. एक खासदार आमदार यांची निवडणूक आपण त्या पद्धतीने घेतो आणि त्या पद्धतीने राज्यामध्ये आणि राज्य मिळून देशामध्ये निवडणुका होत असतात. तर या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीचं वन मॅन वन वोट हे महत्वाचं आहे अँड वन वोट वन व्हॅल्यू. आणि एका मताला महत्व आहे कारण एका मताने व्यक्ती निवडून येऊ शकतो आणि एका मताने व्यक्ती पडू शकतो. म्हणून एक जरी मत कोणाला जास्त असेल तर तो व्यक्ती निवडून येऊ शकतो. म्हणून या ठिकाणी प्रत्येकाच्या मताला महत्व आहे. इन अवर सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ वी शॅल by reason of our social and economic structure continue to deny the principle of one man one value. आणि सामाजिक आणि आर्थिक बाबतीमध्ये मात्र हे वेगळे आहे, स्ट्रक्चर वेगळे आहे. वी कंटिन्यू टू डिनाय दिस प्रिन्सिपल. आपण नाकारतो कोणतं तत्व? प्रिन्सिपल म्हणजे तत्व. वन मॅन वन व्हॅल्यू. बरोबर आहे. आर्थिक दृष्ट्या प्रत्येक माणसाची किंमत वेगळी आहे. आर्थिक दृष्ट्या प्रत्येक व्यक्ती सारखा नाही आहे. प्रत्येकाची आर्थिकता ही कमी जास्त आहे. श्रीमंत गरीब मध्यमवर्गीय ह्या पद्धतीने आपण आहोत. म्हणून या ठिकाणी वन मॅन वन व्हॅल्यू हे चालत नाही. हा स्वतःसाठी चालेल पण आर्थिकतेमध्ये हे चालत नाही. आपण अनइक्वल आहोत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला म्हणतात. कारण आपल्याकडे अति गरीब सुद्धा आहेत आणि अतिश्रीमंत सुद्धा आहेत. हाऊ लॉंग शॅल वी कंटिन्यू टू लिव्ह दिस लाईफ ऑफ कॉन्ट्राडिक्शन्स. आणि या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला, मग आपण किती काळ या ठिकाणी असं जगायचं, कॉन्ट्राडिक्शन्स मध्ये जगायचं? अति श्रीमंत अति गरीब, आर्थिकतेमध्ये आपण वेगळे आहोत आणि अधिकाराच्या मतदानाच्या अधिकारामध्ये गरीबाचा जो अधिकार आहे तो श्रीमंताचा आहे. गरीबाची मताची जेवढी किंमत आहे तेवढीच किंमत श्रीमंताच्या मताची आहे किंवा श्रीमंताच्या मताची जेवढी किंमत आहे तेवढीच गरीबाच्या मताची आहे. तो हे कुठेतरी कॉन्ट्राडिक्शन मध्ये आहे. हाऊ लॉंग shall we continue to deny equality in our social and economic life? आपण समाजामध्ये आणि आर्थिकतेमध्ये आपण सगळे एक आहोत ह्याचा आपण किती काळपर्यंत आपण डिनाय करणार? ते आपल्याला स्वीकारावंच लागेल. ते टू डिनाय म्हणजे नाकारणे. किती काळ नाकारणार? नाही, नाकारूच शकत नाही आपण. हा प्रश्न आहे. इफ वी कंटिन्यू टू डिनाय फॉर लॉंग, जर आणखीन जास्त काळ आपण नाकारलं, वी विल डू सो ओनली. आणि असं आपण काय केव्हा करू शकतो? वी विल डू सो ओनली बाय पुटिंग अवर पॉलिटिकल डेमोक्रेसी इन पेरिल. आणि असं जर आपण केलं तर आपली राजकीय लोकशाही जी आहे आपण ती काय होईल? धोक्यात जाईल किंवा डेंजर. लक्षात घ्या मित्रांनो. या ठिकाणी लोकशाहीमध्ये आपण सर्व समान असले पाहिजे. आर्थिकतेच्या बाबतीमध्ये सुद्धा समानता असली पाहिजे पण ती तशी नाही. वी मस्ट रिमूव्ह दिस कॉन्ट्राडिक्शन ऍट द अर्लिएस्ट पॉसिबल मोमेंट. आणि हे जे कॉन्ट्राडिक्शन आहे, सामाजिक बाबतीमध्ये आपण वेगळे आहोत आणि राजकीय बाबतीमध्ये आपण एक आहोत, हे कॉन्ट्राडिक्शन आपण कुठेतरी कमी केलं पाहिजे. हा जो विरोधाभास आहे किंवा विरोध आहे तो कुठेतरी आपण कमी केला पाहिजे. आणि म्हणूनच ऑर एल्स दोज हू सफर फ्रॉम इनइक्वॅलिटी, आणि जे इनइक्वॅलिटी त्याला असमानतेला जो कोणी सहन करतो किंवा जो कोणी बळी पडतो, विल ब्लो अप द स्ट्रक्चर ऑफ पॉलिटिकल डेमोक्रेसी. आणि असा व्यक्ती ज्याच्यावरती अन्याय होतो, तो असमानतेला बळी पडतोय, ज्याच्यावरती अन्याय होतोय आर्थिक बाबतीमध्ये, असा व्यक्ती पुन्हा काय करेल? मग ब्लो द स्ट्रक्चर ऑफ पॉलिटिकल डेमोक्रेसी, जे राजकीय आपली जी काही लोकशाही आहे त्याचे दार आपण ठोठवणार. विच दिस असेंब्ली हॅज सो लॅबरसली बिल्ट अप. आणि ही जी काही असेंब्ली आहे, आपली लोकसभा, राज्यसभा आणि आपलं संविधान, आपलं पार्लमेंट, हे आपण जे अथक परिश्रमाने बनवलेलं आहे त्याला कुठेतरी धक्का पोहोचेल, ती कुठेतरी धोक्याच्या याच्यामध्ये येईल जर असं झालं नाही तर. म्हणून आपण सर्व समान आहोत, जास्त आपण एक आहोत. आणि आपल्या भारतामध्ये अति गरीब पण नको आणि अति श्रीमंत पण नको. ते श्रीमंत आणि गरीब यांच्यामध्ये दरी जास्त असेल तर मग प्रॉब्लेम येऊ शकतात, क्लॅशेस होऊ शकतात. आणि म्हणून असं सुद्धा नको असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत. द सेकंड थिंग वी आर वॉन्टिंग इन इज रेकग्निशन ऑफ द प्रिन्सिपल ऑफ पॅटर्निटी. आणि दुसरी गोष्ट आपल्या बघा,
वी वॉन्टिंग, आपल्याला हवंय, काय हवंय? रेकग्निशन ऑफ द प्रिन्सिपल ऑफ फ्रॅटर्निटी, म्हणजे आपण जे काही बंधुत्वता म्हणतो त्याला आपण एकमेकांना आपण असं संबोधतो, नव्हे तर आपल्या प्रार्थनेमध्ये आपण म्हणतो भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत, तर यालाच फ्रॅटर्निटी आपण असं. सो व्हॉट डज द फ्रॅटर्निटी मीन? फ्रॅटर्निटीचा अर्थ काय? फ्रॅटर्निटी मीन्स अ सेन्स ऑफ कॉमन ब्रदरहूड ऑफ ऑल इंडियन्स. संपूर्ण भारतीयांच्या मनामध्ये एक प्रकारचं कॉमन ब्रदरहूड म्हणजे बंधुत्वता, आपण सर्व बांधव आहोत असं भारतीयांच्या मनात निर्माण होणे म्हणजेच फ्रॅटर्निटी. आपण सर्वजण एकाच आईचे पुत्र आहोत, भारत मातेचे पुत्र आहोत, अशी भावना निर्माण होणे. या नात्याने आपण सर्व भाऊ आहोत आणि ही भावना निर्माण होणे महत्वाचं आहे, त्याला फ्रॅटर्निटी असं म्हणतात. इफ इंडियन्स बिईंग वन पीपल, जर आपण एक आहोत म्हणजे याचा अर्थ आपण एक आहोत, सर्व एक आहोत, मग तो कोणत्याही राज्याचा असू द्या, आपण नात्याने भाऊ आहोत. इट इज द प्रिन्सिपल विच गिव्स युनिटी अँड सॉलिडॅरिटी, आणि हेच तत्व आपल्याला काय करतं? युनिटी देतं, एकता, आपण एक संघ आहोत. सॉलिडॅरिटी, एक संघ आहोत, याला ही तत्व आपल्याला बंधुत्वता हे आपल्याला जोडतं एकमेकांना आणि आपण काय होतो? युनाइट होतो, त्याला पण एक संघ होतो, म्हणून आपण संघराज्य असंही म्हणतो. तो सोशल लाईफ आणि सामाजिक जीवनामध्ये आपण एक होतो. इट इज डिफिकल्ट थिंग टू अचीव, आणि ही गोष्ट मिळवणं फार कठीण आहे. सर्वजण एक आहोत, आपण सर्व बांधव आहोत संबोधणं आणि एकता जोपासणं फार कठीण आहे. आपण बघतो बऱ्याच वेळेला भारतामध्ये सुद्धा कम्युनल व्हायलन्स होतात, जातीय हिंसाचार होतात, नाही होत नाही असं नाही. मग त्यावेळेला आपण विचार केला तर आपलं हे बंधुत्वता कुठेतरी कमी पडतंय असं वाटायला लागतं. हिंसाचार होतो कुठेतरी, त्यावेळेला आपल्याला असं वाटतं, जातीय दंगली उसळतात, त्यावेळेला आपल्याला असं वाटतंय की आपण जी फ्रॅटर्निटीची भावना आहे, बंधुत्वाची जी भावना आहे ती कुठेतरी कमी पडते असं वाटायला लागतं. सो इट इज डिफिकल्ट. बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय सांगतात? इट इज अ डिफिकल्ट थिंग टू अचीव. ते सगळं राखणं, मेंटेन करणं फार कठीण आहे, मिळवणं. हाऊ डिफिकल्ट इट इज कॅन बी रिअलाइज फ्रॉम द स्टोरी रिलेटेड बाय जेम्स ब्रायसी. जेम्स ब्रायसी नावाच्या एका लेखकाने ही गोष्ट सांगितली, त्यावरनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की किती ते कठीण आहे. कॅन बी रिअलाइज, ती गोष्ट आपण जाणून घेतली तर ते आपल्याला समजेल की किती कठीण आहे एकता ठेवणं किंवा बंधुत्वतेची भावना ठेवणं. बांधव आहोत आपण अशी भावना ठेवणं किती कठीण आहे हे त्यांच्या स्टोरीवरनं लक्षात येतं. आता त्यांनी कोणती स्टोरी सांगितली ते बघा. इन हिज व्हॉल्यूम ऑन अमेरिकन कॉमनवेल्थ, अमेरिकन कॉमनवेल्थ नावाचा त्यांनी ग्रंथ लिहिला. त्यांच्या त्या एका व्हॉल्यूम मध्ये त्यामध्ये ते असं सांगतात बघा, अबाउट द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. द स्टोरी इज, ती गोष्ट अशी. आय मीन्स हिअर नॅरेटर आपल्याशी बोलतायत, त्याच्या आधी बघा, फ्रॅटर्निटी लीड्स टू द सोशल स्टॅबिलिटी. एक्सप्लेन द स्टेटमेंट. आता हे स्टेटमेंट तुम्हाला एक्सप्लेन करायचंय. पर्सनल रिस्पॉन्स टाइप क्वेश्चन मध्ये असं येऊ शकतं. व्हॉट डू यू मीन बाय फ्रॅटर्निटी अकॉर्डिंग टू यू? फ्रॅटर्निटी लीड्स द सोशल स्टॅबिलिटी. येस, the statement is very true. Fraternity leads to social stability because fraternity means a sense of common brotherhood. And when we consider people that is our brother, so we will not fight on that issue, and there will be the social stability. समाजामध्ये एक स्थिरता निर्माण होईल. आपण सर्व एक आहोत, आपण सर्व बांधव आहोत आणि आपण गुण्या गोविंदाने राहिलं पाहिजे. त्यामध्ये स्टॅबिलिटी, सोशल स्टॅबिलिटी मेंटेन होईल. दॅट इज ट्रू. हे खरं आहे. हे स्टेटमेंट तुम्हाला एक्सप्लेन करायचंय. पर्सनल रिस्पॉन्स टाइप क्वेश्चन मध्ये असं येऊ शकतं, म्हणून तुम्ही ते एक्सप्लेन करायचंय. द स्टोरी इज आय. आता ती गोष्ट कशी बघा. आय प्रपोज टू रिकाउंट इन द वर्ड्स ऑफ ब्रायसी हिमसेल्फ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की त्यांच्याच शब्दात मी मांडतो. ब्रायसी यांच्या शब्दामध्ये, लेखकाच्या, त्याने कॉमनवेल्थ नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्यांच्या मते कसं, त्यांच्या शब्दानुसार कसं, सम इयर्स ॲगो काय झालं, गोष्ट सुरुवात झाली. आता काही वर्षापूर्वी द अमेरिकन प्रोटेस्टंट एपिस्कोपल चर्च वॉज ऑक्युपाइड ॲट इट्स ट्रायनियल कन्व्हेन्शन
इन रेझिंग इट्स लिटर्जी. आता अमेरिकेमध्ये त्याला प्रोटेस्टंट एपिस्कोपल चर्च या चर्चमध्ये काही धार्मिक लोक एकत्र आली आणि त्यामध्ये जवळजवळ ट्रायनियल कन्व्हेन्शन म्हणजे 300 अॅनिव्हर्सरी त्यांची ती होती त्या चर्चची. आणि त्या कन्व्हेन्शन मध्ये इन रिवायझिंग इट्स लिटर्जी. लिटर्जी म्हणजे काय तर बघा, राईट्स प्रिस्क्राईब फॉर पब्लिक वर्शिप, जनतेची सेवा करण्यासाठीचे अधिकार. काही त्या चर्चला काही अधिकार असतात आणि त्या अधिकाराचं काहीतरी रिवायझिंग ते पुनरावलोकन करत होते. त्यावेळेला चर्चा झाली आणि त्यावेळेला असं करण्यात आलं काय बघा पुढे दिलंय ते. इट वॉज थॉट डिझायरेबल टू इंट्रोड्यूस अमॉंग द शॉर्ट सेंटेन्स प्रेयर अ प्रेयर फॉर होल पीपल. एक छोटीशी प्रार्थना आपण म्हणायची. इट वॉज थॉट डिझायरेबल बघा, इंट्रोड्यूस अमॉंग द शॉर्ट सेंटेन्स प्रेयर. थोडक्यात म्हणजे कमीत कमी वाक्यामध्ये प्रार्थना म्हणायची आणि ती प्रार्थना कोणासाठी तर सर्वांसाठी, सर्व लोकांसाठी. आता ती प्रार्थना कशी बघा. अँड an eminent न्यू इंग्लंड डिवाइन प्रपोज द वर्ड्स. त्यावेळेला न्यू इंग्लंड डिवाइन जे काही धार्मिक लोक इंग्लंड मधील त्यांनी असं प्रपोज केलं द वर्ड ओ लॉर्ड ब्लेस अवर नेशन. ते असं म्हणा, ओ लॉर्ड ब्लेस अवर नेशन. ते आपण बघा थोडक्यात, हे परमेश्वरा आमच्या राष्ट्रावरती आशीर्वाद असू द्या तुमचे. ते थोडक्यात असं जे आपण जेव्हा देवाची प्रार्थना करतो त्यावेळेला अशी प्रार्थना म्हणतो, परमेश्वरा आम्हाला सुखी ठेव, सर्व भारतीयांना चांगलं समृद्ध ठेव, सुखी ठेव. आपण प्रार्थना करतो जगाला सुखी ठेव अशी आपली प्रार्थना असते. कारण भारताचं तत्व आहे वसुधैव कुटुंबकम, संपूर्ण जग ही आपली एक कुटुंब आहे असं आपण मानतो, आपले संत मानतात, साधू संतांनी आपल्याला हे सांगितलंय. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा ओ लॉर्ड ब्लेस अवर नेशन, आमच्या राष्ट्राला आशीर्वाद दे किंवा समृद्ध ठेव. आता हे ऍक्सेप्ट झालं एका याच्यामध्ये, ऍक्सेप्टेड वन आफ्टरनून ऑन द स्पर ऑफ द मुवमेंट. त्यावेळेला सर्वजण होते, धार्मिक लोक होते, धार्मिक कमिटी होती सर्व, आणि त्यामध्ये हे मान्य झालं, ऍक्सेप्टेड झालं. ऍक्सेप्टेड वन आफ्टरनून दुपारी. द सेंटेन्स वॉज ब्रॉट अप नेक्स्ट डे फॉर रिकन्सिडरेशन. पण हेच वाक्य दुसऱ्या दिवशी पुन्हा विचार विनिमय करायला त्यांनी पुन्हा मांडलं. चर्चा सुरू झाली. तर का बरं असा विचार झाला की हे वाक्य बदलवायचंय, नाही हे असं नको, वेगळं पाहिजे. When so many objections were raised by the laity to the word nation. काही लोकांनी बघा, लेटी म्हणजे मेंबर्स ऑफ रिलिजियस कम्युनिटी, म्हणजे धार्मिक कम्युनिटीतनं काही लोक, धर्मगुरू असतील वगैरे वगैरे चांगल्या पदावरती, तर त्या लोकांनी त्याला काय केलं, ऑब्जेक्शन घेतलं, रेज ऑब्जेक्शन. आता ऑब्जेक्शन कशावरती, तर ह्या शब्दावरती, नेशन राष्ट्र या शब्दावरती. तसं बघायला गेलं तर राष्ट्र काही गैर नाही, चुकीचं नाहीये. मग काय बरं असं, ऍज इम्पोर्टिंग टू डेफिनाइट अ रेकग्निशन ऑफ नॅशनल युनिटी. आता राष्ट्र म्हटल्यानंतर इट रिफर्स टू नॅशनल युनिटी, संपूर्ण एकता या ठिकाणी दिसते. आणि म्हणून अशा पद्धतीने दॅट इट वॉज ड्रॉप, आणि हे ड्रॉप करण्यात यावं. याच्याऐवजी कोणतं वाक्य असावं, हे ओ लॉर्ड ब्लेस अवर नेशन, ह्याच्या ऐवजी, नेशनच्या ऐवजी काय घ्यावं, इट वॉज अ ड्रॉप अँड इन्स्टेड देअर वेअर adopted the words ओ लॉर्ड ब्लेस these युनायटेड स्टेट्स. बघा काय कोणते शब्द घेतले, ओ लॉर्ड ब्लेस these युनायटेड स्टेट्स. हे युनायटेड स्टेट्स म्हणजे अमेरिका, फक्त अमेरिकेला तुम्ही, संपूर्ण अमेरिकेला आशीर्वाद द्या. युनायटेड स्टेट्स तेवढंच फक्त त्यांनी घेतलं, दॅट इज युनायटेड स्टेट्स. नेशन म्हणणं काय चुकीचं होतं का, तर नाही. त्यांना असं वाटलं नको नेशन कशाला. देर वॉज सो लिटल सॉलिडॅरिटी इन द युएसए, आणि युएसए मध्ये सो लिटल सॉलिडॅरिटी, त्या ठिकाणी एक संघाची जी भावना होती युएसए मध्ये त्यावेळेला कमी होती. देश म्हणून, राष्ट्र म्हणून त्यांनी विचार केला नाही. ऍट द टाइम वेन दिस इन्सिडेंट ऑकर्ड, दॅट द पीपल ऑफ अमेरिका डिड नॉट थिंक दॅट दे वेअर अ नेशन. त्यावेळेला म्हणजे अमेरिकेतले लोक पण एक राष्ट्र आहोत, मोठं राष्ट्र आहोत असं ते मानत नव्हते. छोट्या छोट्या राज्यांना, म्हणजे आपलंच राज्य तेवढंच, युनायटेड स्टेट्स युएसए तेवढंच ते मानत होते. आपण संपूर्ण अमेरिका एक राष्ट्र आहे अशी त्यांची भावना नव्हती. म्हणून कदाचित त्यांनी नाकारलं
इफ द पीपल ऑफ युनायटेड स्टेट्स कुड नॉट फील दॅट दे वेअर अ नेशन, जर युनायटेड स्टेट्सच्या लोकांना असं वाटत नाही की ते एक राष्ट्र आहे, असं वाटत नाही, हाऊ डिफिकल्ट इट इज फॉर इंडियन थिंक. आणि म्हणून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की भारतीयांच्या बाबतीमध्ये हाऊ डिफिकल्ट इट इज फॉर इंडियन्स टू थिंक दॅट दे आर अ नेशन, की आपण एक राष्ट्र आहोत. पण विद्यार्थी मित्रांनो, आपण एक राष्ट्र आहोत, भारत एक राष्ट्र आहे आणि आपण एक संघ आहोत. जरी आपल्याकडे विविधता असली का, विविधतेमध्ये एकता अशी भारताची ओळख आहे. युनिटी इन डायव्हर्सिटी अशी भारताची ओळख आहे. आणि म्हणून हे आपण महत्वाचे ठरतो या ठिकाणी. मग त्यांनी सहज म्हटलं, जर युएसए मध्ये असा प्रॉब्लेम असेल तर भारताच्या बाबतीमध्ये असा प्रॉब्लेम ऍक्सेप्ट करणं किती कठीण असेल. आय रिमेंबर द डेज वेन पॉलिटिकली माइंडेड इंडियन्स रिझेंटेड द एक्सप्रेशन. त्यावेळेला मला आठवतं की पॉलिटिकली माइंडेड इंडियन्स जी राजकारणी होते त्यावेळेला ते रिझेंटेड, त्यांनी नाकारलं होतं द एक्सप्रेशन. कोणतं? द पीपल ऑफ इंडिया, जे भारताचे लोक, आपण लोक हो भारताचे लोक, हा शब्द त्यांनी नाकारला होता काही लोकांनी त्यावेळेला. ते प्रिफर द एक्सप्रेशन द इंडियन नेशन, द इंडियन नेशन असं तुम्ही म्हणा. आय एम ऑफ ओपिनियन दॅट इन बिलिव्हिंग दॅट वी आर अ नेशन, माझं असं मत आहे आपण एक राष्ट्र आहोत. वी आर चेरिशिंग अ ग्रेट डेल्युजन, आणि त्याच वेळेला आपण चेरिशिंग अ ग्रेट म्हणजे आपण सेलिब्रेट करतो, किंवा ग्रेट डेल्युजन आपल्याकडे आहे, मिस्टेकन आयडिया त्याला आपण म्हणतो. ग्रेट डेल्युजन म्हणजे काय? मिस्टेकन आयडिया. बघा या ठिकाणी दिलाय शब्द अ मिस्टेकन आयडिया ऑर ओपिनियन, मत तिने आलेलं तरी आपण ते ऍक्सेप्ट करतो. हाऊ कॅन पीपल डिवायडेड इंटू सेव्हरल थाउजंड्स ऑफ कास्ट बी अ नेशन? प्रश्न निर्माण होतो. हजारो जाती भारतामध्ये आहेत, अनेक धर्म भारतामध्ये आहेत, आणि ही सर्व लोक वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये विभागलेले आहेत, आणि आपण एकत्र कसे राहू शकतो? एक राष्ट्र म्हणून, एक देश म्हणून कसे राहू शकतो? एक प्रश्न निर्माण आहे. द सुनर वी रिअलाइज दॅट वी, आणि लगेचच आपल्या लक्षात येतं बघा, द सुनर वी रिअलाइज दॅट वी आर नॉट ॲज एट अ नेशन इन द सोशल अँड सायकोलॉजिकल सेन्स ऑफ वर्ड. ते सामाजिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या, सायकोलॉजिकल सेन्स ऑफ वर्ड, आपण एक राष्ट्र आहोत हे मान्य होत नाही. द बेटर फॉर अस, आणि बघा, आणि हे आपल्यासाठी चांगलं आहे बघा. बेटर, द बेटर फॉर अस, वी आर नॉट ॲज yet a nation in social and psychological sense. Word better for us. For then only we shall realize the necessity of becoming a nation. आणि तेव्हा आपल्या लक्षात आलं की आपल्याला राष्ट्र म्हणून, देश म्हणून किती आवश्यकता आहे. आपण एक संघ राहण्याची, किंवा आपला एक देश आहे, अखंड असा भारत आहे, अखंड असा हिंदुस्थान आहे, असं म्हणण्याची आपल्याला एक बघा एक गरज आहे, आणि आपण एक आहोत. वी रिअलाइज द नेसेसिटी, जाणीव आपल्याला होते. बिकमिंग अ नेशन अँड सिरियसली थिंक ऑफ वेज अँड मीन्स ऑफ रिअलायझिंग द गोल. आणि जेव्हा आपण सिरियसली याचा विचार करतो आणि आपल्याला मीन्स अँड रिअलायझिंग द गोल, आपला जो काही ध्येय आहे, एकसंघ राहण्याचं, एक देश राहण्याचं, खंड राहण्याचं, ते या ठिकाणी आपलं ध्येय आहे. त्यावेळेला आपल्याला जाणीव होते द रिअलायझेशन ऑफ दिस गोल इज गोइंग टू बी व्हेरी डिफिकल्ट. आणि एक संघ राहणं, एक देश म्हणून, हे फार कठीण आहे. लक्षात ठेवा, फार मोर डिफिकल्ट दॅन इट हॅज बीन इन द युनायटेड स्टेट्स. आणि युनायटेड स्टेट्स पेक्षाही कठीण आहे. युनायटेड स्टेट्सचे लोक सुद्धा स्वतःला आता एक देश म्हणून संबोधतील, एक संघ देश म्हणून ते संबोधतील. इथं सोपं आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगायचं काय की आपल्याकडे जाती धर्म हे आहेत, आणि ह्या एवढ्या सगळ्या विविधता आहे, एवढ्या सगळ्यांना एक संघ ठेवणं फार कठीण आहे. आपला जो गोल आहे, आपलं जे ध्येय आहे एकत्र राहण्याचं, ते कठीण आहे असं ते सांगतायत. द युनायटेड स्टेट्स हॅज नो कास्ट प्रॉब्लेम. कारण युनायटेड स्टेट्स मध्ये काही कास्ट प्रॉब्लेम नाहीच आहे, असं नो कास्ट प्रॉब्लेम. अँड हिअर इन इंडिया देर आर कास्ट. या ठिकाणी बघा, इन इंडिया देर आर कास्ट, कारण जाती आहेत. द कास्ट आर अँटी नॅशनल, आणि जाती ह्या काय तर
अँटी नॅशनल, देशाच्या विरोधात काम करणे. आता त्या कशा बघा, अँटी नॅशनल, कारण आपण प्रत्येक जण जातीमध्ये विभागलो गेलो की देशाचा विचार कोणी करत नाही. जातीपातीचं राजकारण सुरू झालं की हा माझ्या जातीचा, याला मत द्या, हा ह्या जातीचा, तो त्याला त्या जातीचा, याच्यामध्ये आपण आपल्या गोष्टी मागे राहतात. मग अँटी नॅशनल, आणि म्हणून त्यांना असं वाटतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना असं वाटतंय, इन द फर्स्ट प्लेस बिकॉज ते ब्रिंग अबाउट सेपरेशन इन सोशल लाईफ. कारण जाती धर्म ह्या सेपरेशन होतं, जाती जातीमध्ये विभागले जातात लोक, आणि मग सेपरेशन झालं की मग युनिटी कुठेतरी नष्ट होते, होण्याचा मार्ग मोकळा होतो. म्हणून हे घातक आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलंय. अँड हिअर they are anti-national also because they generate jealousy and antipathy between caste and creed. बघा, ह्याच्यामुळे काय आहे तर जाती ह्या अँटी नॅशनल आहेत, कारण त्यामुळे तिरस्कार निर्माण होतो. बघा, जेलसी आणि अँटीपथी, तिरस्कार बिटवीन कास्ट अँड क्रीड, जातींमध्ये, जातीपातींमध्ये. आणि मग आपल्याकडे बघा, त्यामुळेच तर जातीय दंगली उसळतात. होतं, कोणीतरी काहीतरी चिनगी टाकतं, कोणतरी ठिणगी टाकतं, कोणतरी आग लावतं, आणि लोक मग त्या गोष्टीवरती विश्वास ठेवतात आणि एकमेकांना हाणामाऱ्या करतात. हे चुकीचं आहे. बघा, अफवांमुळेच बऱ्याचशा गोष्टी घडतात. देशाला विभागण्यासाठी काही लोक अशा गोष्टी करत असतील तर आपण जाणून घेतलं पाहिजे, आपण एक राहिलं पाहिजे. आपल्या भारतीय लोकांनी आपण असं ठरवलं पाहिजे की आपण सर्वजण काय आहोत, एकमेकांचे बंधू आहोत. म्हणून त्याला फ्रॅटर्निटी खूप महत्वाचं आहे, बिटवीन कास्ट अँड क्रीड. या ठिकाणी अँटी नॅशनल हा शब्द दिलाय, प्रेफिक्स वापरलाय. प्रेफिक्स म्हणजे पुढे लागणारा शब्द. अँटी नॅशनल, एक्सप्रेस ऑपोजिशन टू समथिंग, म्हणजे काहीच्या विरोधात. फाइंड सम अदर वर्ड स्टार्टिंग विथ अँटी, लाईक अँटी सोशल, अँटीबायोटिक, अँटी रॅशनल, अँटी, बघा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ते अँटी रस्ट, अनेक शब्द तुम्हाला सांगता येतील, ते तुम्ही लिहायचे, वहीवरती नोंद करायचे. अँटी हा प्रेफिक्स पुढे लावून अनेक शब्द निर्माण होतात. कास्ट अँड क्रीड मध्ये आपण विभागलोय, बट वी मस्ट ओव्हरकम ऑल दिस डिफिकल्टीज. पण ह्या सगळ्या जे काही समस्या आहेत ना, डिफिकल्टीज, त्यावरती आपण मात केला पाहिजे. जाती धर्मामध्ये भांडणी न करता, जातीपातींमध्ये आपण हिंसाचार न करता आपण गुण्या गोविंदाने राहिलं पाहिजे. आणि हीच लोकशाहीची शक्ती आहे. म्हणून तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, काही झालं तरी आपण आपलं एक संघ भारत टिकवायचा आहे, अखंड भारत आपल्याला टिकवायचा आहे, आणि हे तुमच्या हातात आहे, तरुणांच्या हातात आहे. आणि म्हणून तुम्ही तुमच्या सत्सत विवेक बुद्धीने वागलं पाहिजे. कुणी माथे फिरवत असतील तर त्यावरती विश्वास ठेवू नका, अफवांवरती विश्वास ठेवू नका. ज्या मनाला बुद्धीला पटतं ते करा. बट वी मस्ट ओव्हरकम ऑल दिस डिफिकल्टीज इफ वी विश टू बिकम अ नेशन इन रियालिटी. खऱ्या अर्थाने जर तुम्हाला एक राष्ट्र म्हणून घ्यायचं असेल आणि एक देश म्हणून अखंड राहायचं असेल, तर ह्या सर्व समस्यांवरती तुम्ही काय केलं पाहिजे, मात केली पाहिजे. फॉर फ्रॅटर्निटी कॅन बी अ फॅक्ट ओनली व्हेन देर इज अ नेशन. म्हणून बघा, फ्रॅटर्निटी, दिस इज द फॅक्ट, ही अशी वस्तुस्थिती आहे की आपण एकमेकांना बंधुत्वतेचे, त्या गोष्टीने आपण सर्व बांधव आहोत एकमेकांचे, ह्याच भावनेने आपण बघितलं पाहिजे, तरच आपला देश प्रगतीपथावरती जाईल. नाहीतर आपण एकमेकांच्या विरोधात लढून आपली शक्ती संपेल आणि आपला देश हा कमकुवत होईल, आणि याचा फायदा दुसरे लोक घेतील. दुसरे लोक मग आपल्याला परत पुन्हा गुलामगिरीत टाकू शकतील. म्हणून कोणाची हिंमत होणार नाही असं तुम्ही वागा, असं तुम्ही राहा. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक आव्हान पण केले, आणि हे आपल्या देशाच्या हिताचं आहे. बघा, वेन देर इज अ नेशन विदाउट फ्रॅटर्निटी, इक्वॅलिटी अँड लिबर्टी विल बी नो डीपर दॅन कोड्स ऑफ पेंट. बघा, म्हणून देशाला एक संघ ठेवायचं असेल तर फ्रॅटर्निटी, इक्वॅलिटी अँड लिबर्टी, बघा म्हणजे बंधुत्वता, समानता आणि स्वातंत्र्य, बंधुत्वता आणि समानता, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, ह्या ट्रिनिटी ज्या आहेत, या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. विल बी नो डीपर दॅन कोड्स ऑफ पेंट. हे कसे असतील, नो डीपर दॅन कोड्स ऑफ पेंट, म्हणजे पेंटला जसं आपण कोटिंग करतो एखाद्या गोष्टीला, एखाद्या घराला,
ते पहिला हात, दुसरा हात, तिसरा हात आणि मग घर सुंदर दिसतं, पेंट चांगला दिसतो. तशा ह्या तिन्ही गोष्टी काय आहेत, त्या भिंतीचं संरक्षण जसं त्या कोटमुळे होतं, पेंटमुळे होतं, तसं भारताचं संरक्षण, देशाचं संरक्षण या 3 गोष्टींमुळे होऊ शकतं. हे म्हणून तुम्ही लक्षात ठेवायचंय. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण हा टेक्स्ट संपवलेला आहे. आता याच्यावरच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज, ट्रू अँड फॉल्स, मॅच द फॉलोइंग, युअर ओपिनियन, ग्रुप डिस्कशन, पर्सनल रिस्पॉन्स टाइप क्वेश्चन्स, हे सगळे याच्या खाली दिलेत. तुमच्याकडे टेक्स्टबुक आहे. ते सर्व तुम्ही तुमच्या होमवर्क वहीमध्ये घेऊन घ्यायचंय आणि मी ते तुम्हाला सेंड करेल. कधी पीडीएफच्या माध्यमातून सेंड करेल. आपण डिस्कशन करूया आणि काही वेळेला तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही कॉल करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला हा टेक्स्ट आपण अभ्यासलेला आहे. थँक यू व्हेरी मच.